नेहा आज खूप दुःखी होती. तिला समजत नव्हते की आपलं मोडकळीस आलेलं घर पुन्हा कसं बांधता येईल असा प्रश्न त्याला पडला होता. चहाचा कप हातात धरून ते बाल्कनीत उभी राहिली आणि भूतकाळाच्या समुद्रात डुंबू लागले. तिचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते. तिचा नवरा गौतम हा आनंदी व्यक्ती होता. तिला 2 मुले होती. आमचे खूप चांगले चालले होते. पण ते म्हणतात ना, आनंदाला ग्रहण लागायला वेळ लागत नाही. असाच प्रकार नेहाच्या बाबतीत घडला. जेव्हा अचानक एक दिवस गौतम ऑफिसमधून आला आणि गप्प बसला. नेहाने विचारले, काय झाले? गौतम तसा गप्प राहिला आणि म्हणाला, काही कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काढत आहे, त्यात माझं पण नाव आहे. गौतमने हळू आवाजात उत्तर दिले, अहो, असं कसं होऊ शकतं? तुम्ही जुने आणि कष्टाळू कर्मचारी आहात. नेहा रागाने म्हणाली, हे खाजगी काम आहे आणि इथे सर्व काही शक्य आहे. आणि आजकाल ऑफिसमध्ये चालत असलेले राजकारण तुला माहीत नाही, असं गौतमने उत्तर दिलं. आणि 3 महिन्याचा नोटीस देऊन कर्मचाऱ्यांना मंदीमुळे कामावरून काढून टाकण्यात आले. एक मध्यमवर्गीय कुटुंबात एकच व्यक्ती कमवत असतो. उदरनिर्वाहाचे साधन गमावण्याची वेदना केवळ पीडित व्यक्ती समजू शकते. गौतमने वयाची 40 ओलांडली असूनही त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ जात होते. 2 महिने भटकंती करूनही त्याची हाती निराशाही लागली. शेवटी वैतागून नेहाने गौतमला सुचवले की आपण आपला छोटा मोठा व्यवसाय सुरू करू. नेहा जास्त शिकलेली नव्हती. नेहाच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला माहीत नाही कसलं ग्रहण लागलं. आता गौतम छोट्या छोट्या गोष्टीवरून सारखं चिडत होता. नेहा म्हणाली, अहो, जरा बाजार मार्केटातील दुकानदाराची राय घेऊन आपण मुलांची खेळणी आणि स्त्रियांचे सौंदर्य प्रसाधने विकायला लागू. जर त्याच्याने चांगली कमाई होत असेल तर आपण पुढचा विचार करू. इच्छा नसतानाही गौतमला नेहाचं ऐकावं लागले. 2 महिने झाले दुकान उघडून, पण गौतम आणखीनच चिडचिडा झाला. दुपारी नोकर राजू गौतमचे जेवण घ्यायला आला तेव्हा त्याने नेहाला सांगितले, गौतमने दुकानात एका महिला ग्राहकाशी भांडण केले आणि ती सामान न घेता निघून गेले. नेहा खूप परेशान झाली. आई कितीही दूर असली तरी तिला त्याच्या लेकराविषयी सगळं समजतं. सध्या नेहा तिच्या विचारात मग्न होती. तेवढ्यात फोन वाजला आणि बघितलं तर तिची आई मंगलताईचा फोन होता. आईचा आवाज ऐकून ती रडायला लागली. ती म्हणाली, तू खूप दिवसांपासून आली नाहीस, थोडा वेळ येऊन मला भेट, आपण दोघे मिळून खूप बोलू. हे ऐकून नेहालाही आईला भेटावेसे वाटले. नेहाने लगेच उठून दोन्ही मुलांना सांगितले व आईला भेटण्यासाठी लगेच गेली. गेल्यावर आईच्या कुशीत डोकं ठेवून ती रडू लागली. घरी फक्त आई आणि भावाचा मुलगा होता. भाव आणि बहिणी त्यांच्या कामाला गेले होते. अनुभवी आईने तिच्या मुलीला मन भरून रडून दिलं. तिला माहीत होतं की त्यांची मुलगी अशी अचानक त्यांना भेटायला नाही येणार. 10 मिनिटांनंतर मंगलताईने सांगितले, आता भास्कर, मला सांग, माझी मुलगी एवढी काळजीत का आहे? नेहा म्हणाली, मला समजत नाही की गौतमला काय झाले. एवढ्या आनंदात राहणारा गौतम तो आता एक चिडचिड आणि रागीट व्यक्तीमध्ये बदलला आहे. तुम्हाला माहीत आहे का, दुकानावर येणाऱ्या ग्राहकांशी तो रागाने बोलत असतो. जेव्हा एखादा ग्राहक एखादी वस्तू घ्यायला येतो तेव्हा तो 2-4 वस्तू बघूनच मग ती वस्तू घेतो आणि जर नाही आवडल्यास तो काही न घेता महागारी जातो. आपण जर एखादी वस्तू घ्यायला गेल्यास आपल्याला पण एका वेळेची वस्तू आवडत नाही, परंतु गौतम त्या ग्राहकांना शिवेगाळ करू लागतो. मग दुसऱ्या वेळेस ग्राहक अशा दुकानावर कशाला येतील? मंगलताई नेहाला म्हणाले, तू पण जात होती ना दुकानावर, मग काय झाले? नेहा म्हणाली, काही दिवस घेऊन गेले, नंतर माहीत नाही त्यांना काय झाले व म्हणू लागले की मी तुझी आता पण जबाबदारी पार पाडू शकतो. त्यांनी दुकानात एक नोकर ठेवला आणि माझे दुकानात जाणे जवळजवळ बंद केले. आता मला सांग, ते स्वतःचा खर्च भागवू शकत नाही आणि त्यात नोकराचा खर्च वाढला आहे. घरातील रोजच्या भांडणामुळे ती खूप परेशान आहे. मंगलताई म्हणाल्या, हे बघ मुली,
मी काय सांगते याकडे लक्ष दे. या वयात नोकरी जाण्याचे गौतमच्या अहंकाराला मोठा धक्का बसला आहे. माहीत आहे यात त्याचा चूक नाही. तो स्वतःला कुठंतरी जबाबदार समजतो. माणूस आपला पराभव स्वीकारत नाही. तो त्याला पैसे कमवण्यात मदत करत आहे हे त्याला सहन होत नाही. तो कुठे ऑफिसच्या फायलीमध्ये व्यस्त असलेली व्यक्तीने त्याला स्त्रिया आणि मुलांची वस्तू विकून पैसे कमवावे लागत आहे. त्यामुळे त्याच्या स्वाभिमानाला फटका बसत आहे. कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते तरीही ते करावेच लागते. त्याला हे सर्व मजबुरीतून करावे लागत आहे. तू सगळ्यात आधी जाऊन त्याला प्रेमाने समजव. या संकट काळात तू त्याच्यासोबत आहे. याच्या अगोदर किती वर्ष त्याने तुला कशाचीही कमतरता ठेवली नाही. आता तो पण त्याच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायचं आहे. तू त्याला तुझ्या बहिणीचे उदाहरण दे. एका दिवसात काही नीट होणार नाही. गौतमच्या मनात कटुपणाचे गोड्यात रूपांतर व्हायला वेळ लागेल. नेहा, जर गौतम आजकाल सुईसारखा इतरांना टोचत असेल तर तू त्याचा धागा बन. म्हणजेच एक सुईची फितरत टोचणे असते. मग सुई धाग्याला टोचताच ती त्याची फितरत बदलू लागते. दुकानातील ग्राहकांना तू माल दाखव आणि काउंटरवर गौतमला बसव. तू प्रेमाच्या धाग्याने ग्राहकांना वस्तू विकून प्रचंड ग्राहक मिळव आणि गौतम वस्तूचे मोलभाव करून पैशाची देवाणघेवाण करेल व सोबतही त्याला नोकरी शोधण्यासाठी प्रेरित कर. आणि गौतमला तुझा पूर्ण साथ मिळाल्यास तो बराच काळ निराश नाही राहणार आणि आपल्याला आपला जुना गौतम परत मिळेल. प्रत्येक व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात काही कठीण काळ येतात, पण जर घरात स्त्रीने शहाणपणाने वागले तर तो कठीण प्रसंग पण निघून जाईल. असे समजावून सांगताना मंगलताईने नेहाच्या डोक्यावरून हात फिरवला. आता नेहाच्या चेहऱ्यावरून दुःखाचे ढग निघून गेले होते. नेहा तिच्या आईकडे बघून हसली आणि नेहाने तिला मिठी मारली आणि तिच्या घरी परत गेली. आज तिच्या पावलांमध्ये एक नवीन उत्साह होता जो तिला तिच्या आईने दिला होता आणि तिला एक मूलभूत मंत्र दिला होता. या मूल मंत्रावर त्यांचा विश्वास होता की त्याने आपला जुना गौतम परत मिळणार होता. गौतम म्हणाला, आज खूप खुश दिसत आहे. रात्री जेवणानंतर गौतमने नेहाला विचारले, आज आईला भेटायला गेली होती. खूप दिवसांनी आईला भेटून खूप चांगलं वाटलं असं नेहाने उत्तर दिलं. गौतम म्हणाला, मला न विचारता तू आईला भेटायला गेली. माझी नोकरी गेल्यानंतर माझी किंमत कोणालाच नाही. नेहा म्हणाली, काय व रोजचं का चिकचिक करत असता. मी अगोदर पण आईला भेटण्यासाठी जात होते. आज काय झालं. आणि मी उद्यापासून तुमच्यासोबत येणार आहे. तुम्ही अगोदर पण मला नोकरी करण्याची इजाजत दिली नाही. हे तर आपलं दुकान आहे. तुमच्यासोबत दुकानात बसायला काय हरकत आहे. राजूला कामावरून काढा. आता आपल्याला फालतू खर्च नाही करायचा. नेहाच्या आवाजात एक दृढ विश्वास होता. गौतम काही नाही बोलला. दुसऱ्या दिवसापासून नेहाने दुकानावर जाणे सुरू केले. 2-3 दिवसातच गौतमच्या लक्षात आले की नेहा प्रेम आणि कार्यक्षमतेमुळे दुकानाच्या सामानाची विक्री अधिक वाढत आहे आणि एक ग्राहक वस्तू घेण्यासाठी येतो, पण नेहा मोठ्या चतुराईने दुसऱ्या सामानाची प्रशंसा करते. त्यामुळे ग्राहकाला दुसरा सामान घेण्याचा मोह होतो. मी पाहत आहे की तू आजकाल दुकानात खूप नटून थटून येते आणि दुकानातलं सामान घालून उभी राहत आहे. नेहा म्हणाली, तुम्ही बघितलं नाही की काल एक महिला ग्राहक मी घातलेले कानातले त्यांनी बघून घेतले. त्यामुळे दुकानाची विक्री वाढते. मी आपल्या दुकानावर तयार होऊन पण बसायचं नाही का. तुमच्या ऑफिसमधल्या स्त्रिया असेच नटून येतात. नेहाने असे बोलल्यावर गौतमला राग आला आणि तो रागाने म्हणाला, तुझं आजकाल तोंड लय चालत आहे. तू एक स्त्री आहे आणि स्त्री बनून राहा. नवरा बनून डोक्यावर माझ्या नाचण्याचा प्रयत्न करू नको. 2-4 दिवसांपासून दुकानात का यायला लागलीस. तूच कमवतेस असं वाटत आहे का तुला. असे गौतम रागाने बोलत राहिला. एवढे पण लक्षात आले नाही की किती वेळ दारात उभा होता त्याचा सप्लायर आकाश. तो गौतमचे सगळं बोलणं ऐकत होता.
गौतमची नजर त्याच्यावर पडताच त्याने लगेच बोलणे पलटले आणि म्हणाला, इतके दिवस फोन करतोय, आज वेळ मिळाला का तुला? माहीत आहे का किती सामान संपलं आहे आणि ग्राहक परत जात आहेत? गौतमच्या बोलण्यावर आकाश गप्पच राहिला, पण नेहाला तिच्या डोळ्यातील अश्रू लपवता आले नाही. इतक्यात गौतमचा फोन वाजला, जो मुलांच्या शाळेतून होता की आज स्कूल बस येणार नाही म्हणून त्याला अचानक मुलांना शाळेतून घ्यायला जावं लागलं. आकाश म्हणाला, मॅडम तुम्ही ठीक आहात ना? नेहाने हळूच मान डोलावले आणि डोळ्यात येणारे अश्रू पुसले. मग आकाशने किराणा दुकानात जाऊन 2 कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणल्या आणि नेहाच्या समोर ठेवल्या. नेहा म्हणाली, मी ठीक आहे, तुम्ही कशाला त्रास घेतला? तुम्ही रडण्यात मग्न होता असे नेहाला संकोचून म्हणाला. आणि मला तहान लागली होती, तुम्ही तर पाणी देणार नव्हता म्हणून मी घेऊन आलो. टेन्शन घेऊ नका, मी दुकानदाराला सांगितले की समोर उभी असलेली सुंदर स्त्री त्याची किंमत देईल, जी आता त्याच्या दुकानावर सामान घेण्यात व्यस्त आहे. आकाशच्या या जोकवर नेहा खूप हसली. नीट बघितले तर त्याचे वय 30च्या आसपास असेल. आकाश दिसायला पण खूप छान वाटत होता आणि मुख्य म्हणजे त्याच्या बोलण्याचा ढंग बघून नेहाला जणू काही वाटलं की एक जुना मित्र सापडला. आणि मग दुकानाचं सामान घेता घेता दोघांनीही आपापल्या फोनच्या क्रमांकांची देवाणघेवाण केली. निघताना आकाश वळून म्हणाला, यावेळेस कोल्ड्रिंक माझ्याकडून होते, पण आमची कॉफी तुमच्यावर उधार आहे. तुला जेव्हा वाटेल तेव्हा फोन कर. हा माणूस हजर आहे आणि अशा सुंदर डोळ्यात अश्रू चांगले दिसत नाहीत आणि अशा व्यक्तीच्या कारण अश्रू काढावे ज्याला स्त्रियांचा आदर कसा करावा हे माहीत नाही, हे अजिबात योग्य नाही. एवढ्या वर्षापासून तू अशा माणसासोबत कसे राहतेस ते मला कळत नाही. आकाशचे हे शब्द नेहाच्या मनात घर करून राहिले. तू तुझे विचार पण मांडायला शिक. आता तूच पुढे होऊन सगळा कारभार बघ, मग काहीतरी सुधारणा होईल. आणि असं पण तुम्ही सुंदर आहात तर आयुष्य पण सुंदर बनवा. तिच्या सौंदर्याची स्तुती ऐकून इतकी वर्ष झाली होती की गौतम तिच्याशी शेवटचा कधी प्रेमाने बोलला होता हे तिला आठवत नव्हते. स्त्रियांना हेच हवं असतं, आपल्या पतीचे स्नेहाने भरलेले शब्द मिळावे. एके दिवशी गौतम म्हणाला, तू का होलसेल मार्केटला जात आहे? इथे दुकानावर सप्लायरला बोलवू. गौतम बघत होता की नेहामधले बदल त्यालाही जाणवत होते. आजकाल ती खूप आनंदी होऊ लागली होती आणि गौतमने सांगितलेल्या गोष्टीचा आता तिच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. ही नेहाची चूक नव्हती. जो पुरुष विनाकारण बंधन घालतो प्रत्येक गोष्टीवर स्त्रियांना तुच्छ लेखणे, त्यामुळे त्या महिलेची पावले दुसऱ्या कोणाकडे तरी वळतात. दुकानावर सप्लायर मोजकेच सामान घेऊन येतो आणि बाजारात मी स्वतः जाऊन ग्राहकांच्या आवडीनुसार वस्तू खरेदी करू शकते म्हणून मी जात आहे. तुम्हाला सौंदर्य प्रदानाबद्दल काही माहीत नाही, तुम्ही मला समजून घ्या. माझं जाणं आवश्यक आहे आणि ग्राहकाशी प्रेमाने बोला, नाहीतर आज पण विक्री नाही होणार. असं म्हणत नेहा पर्स घेऊन गेली. गौतम विचार करू लागला की नेहा केवळ स्वस्त सामान घेऊन येते, पण जेव्हा सप्लाय त्याला उधारी देण्यासाठी तयार होता तर गौतमचा त्यांच्याशी रोज वाद व्हायचा. नेहा दुकानावर नसली तर ग्राहक काहीही न घेता परत जायचे. हळूहळू दुकानावर गौतमची पकड कमी होत होती. बाहेरचं सारं काम नेहा बघत होती. गौतमच्या आत आग लागली होती. त्याला जास्त त्रास त्या दिवशी झाला. गौतमच्या नकारानंतरही नेहाने तिच्या मुलीला पैसे दिले आणि शाळेच्या सहलीला पाठवले. तेव्हा तिच्यासारख्या अहंकारी माणसाला हे स्वीकारणे फार कठीण होते. एक आईसुद्धा घरचे निर्णय घेऊ शकते, खास करून तिच्या मुलांच्या भविष्यासाठी. नेहा म्हणाली, मी 2 दिवसांसाठी मुंबईला जात आहे. मुंबईला आणि कुणासोबत? गौतमच्या डोळ्यात राग आला. मनाला कंट्रोल करताना त्याने विचारलं, आर्टिफिशियल आभूषणाचा व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहे. आकाश तिथे काही लोकांना ओळखतो.
त्याच्यासोबत जाऊन खरेदी करून आणायची आहे. परवा सकाळी फ्लाईटने जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत माघारी येऊ, असं नेहाने उत्तर दिले. दुसऱ्या माणसासोबत जाणं तुला शोभतं का? मी येतो तुझ्यासोबत, असे गौतम म्हणाला. गौतम, तू पण कमाल करतोस. पहिले तू तिथे कोणाला ओळखत नाही आणि आकाशच्या तिथे ओळखी आहेत. आणि दुसरे म्हणजे आपल्या मुलांची काळजी कोण घेणार? डार्लिंग, हे बिझनेस टूर आहे. थोडी मी फिरायला चालली आहे. तुम्ही पण अनेक बिझनेस टूरवरही जाता. तुम्हाला मी नेहमीच सहकार्य केले. आणि ग्राहकांशी प्रेमाने बोला आणि मुलांवर नीट लक्ष द्या, नाहीतर मी येईपर्यंत मुलांना आजीच्या घरी पोहोचवाल आणि आपले ग्राहक दुसऱ्या दुकानाचे ग्राहक बनतील. चला आता, मला झोपू द्या. उद्याची तयारी करायची आहे आणि मी परवा सकाळी निघणार आहे. आणि ती झोपली. गौतमने त्याच्याकडून अप्रत्यक्ष रूपाने खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु गौतमचं काहीच चाललं नाही. नेहाच्या या बदलत्या रूपाला बघून गौतम खूप हैराण होता आणि घाबरला पण होता. तिकडे नेहा आकाशसोबत मुंबईमध्ये तिचं काम करत होती. इकडे 2 दिवस गौतमचे डोळे उघडल्यास खूप होते. दुकानावर एक जुनी महिला ग्राहक गौतमला भेटली. ती महिला रागाने गौतमला सगळ्यांसमोर म्हणाली, साहेब, तुम्हाला वाईट वाटू नये, कारण तुम्हाला गर्व व्हायला पाहिजे नेहावर, जी तुमच्यासोबत आहे. माझ्यासारखी असती तर असल्या कर्कश माणसाबरोबर कधीच घटस्फोट घेतला असता. त्या महिलेचे बोल गौतमच्या मनाला लागले. आत्मचिंतन केल्यावर त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला. हे खरं आहे, तिच्या वाईट व्यवहारामुळे सारे लोक त्याच्यावर पासून दूर जातात आणि नेहा पण मला घटस्फोट देण्याचा विचार तर करत नसेल. असं मी नाही होऊ देणार. मी माझा पूर्ण व्यवहार बदलून नेहा म्हणेल तसेच राहील. गौतमने असे मनात दृढ निश्चय केला आणि सगळ्यांसोबत प्रेमपूर्वक व्यवहार करीन आणि नेहाला खूप प्रेम आणि सन्मान देईन. जीवनात पहिल्यांदा गौतमला त्याची चूक दिसली. गौतम एकदम आनंदाने नेहा येण्याची वाट पाहत होता, कारण जे नेहाने हरवले आहे ते त्याला परत मिळावे. तर मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.